जागूं मैं टीवी देखूं रात रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्सेप्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे, प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग सुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. सोबत मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा जर तुम्ही एडिट करणार आहात व्हिडिओ, तो व्हिडिओ बरोबर होणार नाही, नंतर तुम्ही मला बोलू नका. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेस यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय सुद्धा प्रॉब्लेम आला, त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. कारण मित्रांनो, एखाद्या वेळेस मटेरियल द्यायला प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपण टेलिग्रामवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस एपीके सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला लाईक करायला कोणी विसरायचे नाहीये, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कोणी विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, चला जास्त कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जागूं मैं टीवी रातों सीखूं तेरे हाँ तेरे लिए तेरे लिए ये और क्या क्या तू भी मेरे लिए मेरे लिए मेरे लिए मेरे लिए हो लिए मेरे लिए मेरे लिए हो. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर गाइस, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण जो आजचा व्हिडिओ आहे तर ते आपल्याला इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू हिंदी सॉन्गवरती करायचं मित्रांनो. एकदम न्यू आणि ट्रेंडिंग सॉन्ग आहे, त्यावरती आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. ओके, तर गाइस, आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा, तो कॅपकटवरती एडिट करायचा आहे. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. प्लस टेलिग्राम जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम आहे तर ती जॉईन व्हा. ओके, आणि प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आता कॅपकट जर आपण यूज करायचं म्हणलं त्यासोबत लागतं आपलं VPN. आणि मित्रांनो, आपण VPN मध्ये काय वापरतो, बॉक्स VPN वापरतोय. तर तुम्ही दुसरं कोणतं यूज करत असाल तर ती यूज करा बिनधास्त. बट तुम्हाला त्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर एक वेळेस नक्की बॉक्स VPN यूज करून बघा, कारण बॉक्स VPN काय सुद्धा आजपर्यंत मला प्रॉब्लेम आलेला नाही. मी पहिल्यापासून बॉक्स VPN यूज करतो. ओके, तर जी माझी VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतो एकदम इझिली मध्ये. माझ्या VPNला काही सुद्धा ॲड वगैरे काहीच येत नाही काय. ओके, माझं VPN कनेक्ट केलेलं आहे. सिम्पली कॅपकट आपण जे आहे तर ते ओपन करून घेऊयात. कॅपकटचा इंटरफेस अशा प्रकारे काय बघायला भेटणार मित्रांनो. न्यू आता कॅपकट अपडेट झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. एक तुम्हाला 27 सेकंदाचा हा व्हिडिओ दिला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. हा आहे बीट्सचा व्हिडिओ, मटेरियल व्हिडिओमध्ये भेटून जाईल तुम्हाला. ओके, सगळ्यात पहिल्यांदा त्याची जी एंडिंग आहे तर ती एंडिंग कट करून टाकायची आहे, म्हणजे एंडिंग डिलीट करायची. ओके, सिंपल आपण आता व्हिडिओवरती क्लिक करायचे. व्हिडिओवरती क्लिक केलं, खाली जरा स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्याच्यानंतर इथे ऑप्शन भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. ओके, ऑप्शन शोधून आपण याचा ऑडिओ आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात. तर हे बघा, आपला जेवढा काही ऑडिओ आहे तर ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे. सिंपल आता आपण यामध्ये बीट्स ॲड करूया. त्यासाठी सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ऑप्शन आहे बीट्सचं ऑप्शन वरती यायचं. ओके, इथे काय बघा समोर बीट इथं असणार, जिथं आपलं बीट नाव आहे ते आपलं बीट असणार. ओके, इथं पहिला बीट झाला, दुसरा इथं असणार आहे, तिसरा इथे असेल, हे बघा लगेच चौथा इथे लगेच आला बघा इथं. हे बघा इथं नाही काय, आता इथं आहे. ओके, इथं एक आहे, इथं एक सेंट्रल राहिला, इथं राहिला, इथं एक आहे. ओके, इथं एक आहे, इथं एक आहे, एक लॉंग आहे. ओके, आता बीट आहे इथं. ओके, इतकं झालं. इथं एक बीट आहे सिंपल, इथं एक आहे, लगेच समोर असणार आहे इथे. ओके, लगेच असणार आहे इथे.
लगेच आता इथे असेल. ओके, लगेच असेल ही इथे. ओके, इथे एक झाला. ओके, आणि लास्ट बीट. ओके, आता जेवढे काय आपण बीट आहे तर ते आपण ऍड करून घेतले. तुम्ही रिचेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला बीटला प्रॉब्लेम येणार नाही. आता काय करायचं, सिंपल हा जो मेन व्हिडिओ आहे, मेन व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली स्क्रॉल करून घ्यायचं ऑप्शन आहे रिप्लेस, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणता फोटो ऍड करून घ्या असेल ते फोटो ऍड करून घ्या. आणि मित्रांनो काय करा, तुम्ही जे आहेत ते फोटो मल्टिपल फोटो ऍड करा जेणेकरून फोटो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह दिसतो. ओके, त्याच्यामुळे आता माझ्यापासून नाही टाइम आपल्यापाशी, त्यामुळे आपण पटापट आवरणाचं बघत आहोत. त्यामुळे सिंगल फोटो ऍड करून याला स्प्लिट करून घ्या. ओके, आता बीट वाईज जो आपला फोटो आहे ते स्प्लिट करून घ्यायचा इथे हे अशा प्रकारे. हे बघा, सिंपल मध्ये बीट पशी यायचे, फोटो स्प्लिट करायचं. ओके, बीट पशी यायचं आहे, फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे काय करतो, बीट पशी येऊन आपले जे फोटो ते स्प्लिट करून घ्या. जास्त काय टाइम जाणार ना फोटो स्प्लिट करायला मित्रांनो, एकदम म्हणजे सोप्या प्रकारे तुम्हाला सांगतो आहे एडिटिंग. त्यामुळे आपण आता घेऊयात, फोटो स्प्लिट करून घेऊयात. आणि यामध्ये ॲनिमेशन वगैरे कसं ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ कोणी स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, आताच सांगत आहे मी. ओके, तर आपलं जेवढं काय फोटो तर ते आपण फोटोज बीट वाईज स्प्लिट करून घेतले आहेत. आता फोटोला करायचे ॲनिमेशन यात, त्यासाठी काय करायचं आहे, सिंपल एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ओके, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. आता इथे ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक झूम वन नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. झूम वन, सिंपल झूम वन नावाचं ॲनिमेशन एक नंबरच्या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो कशी यायचं आहे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. त्याला झूम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, झूम टू. सिंपल याच्या समोरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं. कॉम्बोवरती आल्यानंतर याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. कोणता, डिस्टोर्ट राईट. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. इथं भेटलं तर ठीक, नाही तर सर्चवरती क्लिक करून काय करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नाव एक सर्च मारा, लगेच ॲनिमेशन तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या. आता डिस्टोर्ट लेफ्ट नाव ॲड करायच्यानंतर समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. कॉम्बोवरती यायच्यानंतर काय करायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या आता समोरचे छोटे फोटो, छोट्या फोटो कसे यायचे, एक नंबरच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, याला झूम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं. इथं स्लिप अँड स्लाइड वन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्लिप अँड स्लाइड वन सिंपल ॲनिमेशन एक नंबरच्या फोटोला ॲड करून घ्यायचं. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. स्लिप अँड स्लाइड टू नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी याला वन ॲड करायचं, याच्या समोरच्या फोटो कशी येऊन याला टू ॲड करायचं. ओके, आता इथे थोडा मोठा फोटो मित्रांनो, मोठ्या फोटो कशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं. याला झूम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, झूम टू. ओके, या ठिकाणी झूम टू ॲड केल्याचे समोरचे फोटो कसे यायचे, इथून पुढे सगळे मोठे फोटो आहेत, इथून पुढे लक्ष देऊन बघा. आता याच्या ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती यायचे मित्रांनो, ट्रेंडिंगवरती यायचे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं एक नंबरच्या फोटोला, म्हणजे इथून एक नंबर धरतोय. ओके, समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. याला डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल कॉम्बोवरती. सिंपल हा डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल कॉम्बोवरतीच. वेव्ह अँड स्लाइड सिंपल या ठिकाणी या फोटोला हा वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. एक पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल, पेंडुलम वन. सिंपल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, सिंपल समोरचे फोटो कशी यायचे, कॉम्बोवरती यायचे, याला पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कशी या, ॲनिमेशनवरती या, घ्यायचं, कॉम्बोवरती या. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार. 3D कार्ड 3 सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. बाकी ॲनिमेशनची जी लेंथ आहे ती फुल ठेवायची, म्हणजे ती लेंथ जी असते 1.2 सेकंड असणार आहे, एवढी ठेवून घ्यायची आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे. तुम्हाला कॉम्बोवरती ट्रेंडिंगवरती बघायला भेटला तर ठीक आहे, 3D वरती 100% बघायला भेटणार आहे. ओके, 3D वरती यायचे मित्रांनो, एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. इथे 3D कार्ड 1 सुद्धा आहे, यामध्ये 3D मध्ये कोणतं ॲड करून घ्या. इथं जर नाही सापडलं तरी सर्चवरती क्लिक करून इथं काय करायचं, फक्त एक 3D कार्ड नावाचं ॲनिमेशन सर्च करून घ्यायचं. अशा प्रकारे इथे खूप ॲनिमेशन येऊन जातात. ओके, 1 2 3 4 5. ओके, एक ॲनिमेशन कोणतं ॲड करून घ्यायचं आहे. ओके, समोरचे फोटो कशी ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल.
कोणता डिस्ट्रोट राईट. सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. या कॉम्बोवरती आल्याच्यानंतर एकदम लास्टच्या फोटोला झूम 1 नावाचं ॲनिमेशन आपण ॲड करून देऊयात. ओके, कोणता झूम 1. सिंपल. आता काय जेवढे का आपले ॲनिमेशन आहेत तर ते आपण ॲनिमेशन्स ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, सिंपल 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं. 1 नंबरच्या फोटोपाशी आलात. आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तर एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. सुपर लार्ज स्पोर्ट. सिंपल या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ ऑलरेडी जेवढी येते तेवढी ठेवा, याच्यामध्ये काय ॲडजस्ट करायची गरज नाही. ओके, आता काय 1 सेकंद थोडं समोर यायचं आहे अशा प्रकारे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे. ओके, इथं आलात. काय करायचं आता यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचं मला इफेक्ट बघायला भेटेल. फ्लॅशिंग शार्ट्स. सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ काय करायची आपल्याला, एक 6.5 सेकंदापुरती म्हणजे इतकी ठेवायची, छोट्या फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, इतकी लेंथ ठेवली. ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड याची 12% ठेवून द्या. ओके, 12 ते 13% ठेवून द्या अशा प्रकारे. ओके, आता याचं परत स्टार्टिंग पॉईंट पाशी मित्रांनो, स्टार्टिंग पॉईंट पाशी परत यायचे व्हिडिओ इफेक्टवरती. ट्रेंडिंगवरती यायचे. गोड राईज नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. गोड राईज. सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. बाकी ॲड्रेसवरती क्लिक करा. काही तुम्हाला यामध्ये चेंजेस करा वाटते बिंदास चेंजेस करा. ओके, काही सुद्धा अडचण येणार नाही. बाकी तुम्हाला काय अडचण ते बिंदासली कमेंटमध्ये सांगा मला. ओके, या छोट्या फोटोंपाशी यायचं मित्रांनो. छोट्या फोटोंपाशी आलात. सिंपल अशा प्रकारे. आता यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला गेमॅट्रिक लेझर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. गेमॅट्रिक लेझर. सिंपल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ जेवढे काय फोटो छोटे म्हणजे 6 सेकंदापासून ते कंप्लीट 9 सेकंदापर्यंत एवढे फोटो आहेत. एवढ्या फोटोपुरती याची लेंथ ठेवून घ्यायची. ओके, 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत यायचं आता व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्लॅश रिव्हील नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. स्लॅश रिव्हील. सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ हा जो फोटो आहे या फोटोपुरती ठेवायची म्हणजे 9, 10, 11 सेकंद. ओके, 11 सेकंद एवढी तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटणार आहे. ओके, आता याचं कंप्लीट 11 सेकंदापाशी आलात. परत याचे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. ग्लोईंग डबल्स. सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आलात. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम. ओके, दोन्हीकडे पण आहे वाटलं तर काही तसं काही अडचण नाही. व्हिडिओ इफेक्टमध्ये सुद्धा आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये सुद्धा आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकता. ओके, इथे एक बटरफ्लाय ड्रीम किंवा नुसतं ड्रीम सुद्धा नाव सर्च मारला का आपलं इफेक्ट येऊन जाणार आहे. ओके, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे बटरफ्लाय ड्रीम दोन्हीकडे आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये सुद्धा आहे, बॉडी इफेक्टमध्ये सुद्धा आहे. ॲड करून घ्या. बाकी सगळ्याची एवढी काही आपली इफेक्टची लेंथ फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचे बॉडी इफेक्टवरती आलात. एक काय करायचं आपल्याला इथं यायचं ग्लोईंग लाईन्सवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो इफेक्ट असणार आहे. फ्लेम विंग्स 2 नावाचा फ्लेम विंग्स 2 हा न्यू इफेक्ट आलेला आहे. न्यू कॅपकटवरती फ्लेम विंग्स 2 हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. बाकी याच्या समोर हा एक इफेक्ट असणार आहे. मला दाखवतो मी, दाखवणार नाही. किंवा अशा प्रकारे परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक हर्ट फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. हर्ट फ्लेम्स. सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची. 20 सेकंदापाशी यायचे. आता काय करायचं, बॉडी इफेक्टवरती यायचं. बॉडी इफेक्टवरती आलं ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती ब्लॅक फ्लॅश 2 इथं नाही, हा मोठी इफेक्ट आहे. छोटे इफेक्ट सांगतो तुम्हाला. काय बॉडी इफेक्टवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स. सिंपल टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे. बाकी इफेक्टची लेंथ फोटोवरती ठेवायचे. ओके, आता यायचं लास्ट एकदम 2 नंबरच्या फोटोपाशी इथं आलात. आता काय करायचं, यायचं बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक हिल फायर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. हिल फायर. सिंपल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, एकदम एंडिंग पॉईंट पाशी यायचं मित्रांनो. एंडिंग पॉईंट पाशी आलात. थोडं समोर यायचं. अशा प्रकारे याची लेंथ कट करायची अगोदर सांगतोय. नंतर यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. इतकीच लेंथ ठेवायची आहे. ॲड्रेसवरती क्लिक करून स्पीड जी आहे तेवढी फुल ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं मित्रांनो, परत आपलं स्टार्टिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला सांगतो मी कम्प्लिटली. एक 11 सेकंदापाशी यायचं. 11 सेकंदापाशी आलं. इथून थोडे मोठे आहेत. आणि तुम्हाला जेवढे इफेक्ट सांगतो सगळ्या इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, आता 1 नंबरचा इफेक्ट असणारे व्हिडिओ इफेक्टवरती येऊन ट्रेंडिंगवरती येऊन ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा फ्लॅश 2 सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, एंडिंगपर्यंत वाढवली. सगळ्या इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, आता याच्या परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती एक ट्रेंडिंगवरती शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. शेक नावाचा. ओके,
हा इफेक्ट ॲड केला ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड आणि इंटेन्सिटी मी एक 5% ठेवली, तुम्ही 5% सुद्धा ठेवून घेऊ शकता. ओके, अशा प्रकारे परत 11 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत काय करायचं आपल्याला, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. कॅमेरा शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. कॅमेरा शेक सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, एवढी याची लेंथ जी आहे तेवढी एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. आता जेवढे आपले इफेक्ट आहेत तर ते आपण इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. ओके, अशा प्रकारे आता आपण एक फिल्टर्स ॲड करून घेऊ. त्यासाठी यायचं आपलं फिल्टरवरती. हे 2 फिल्टर आहेत गाईज, 8K नावाचा आणि क्रोम नावाचा. ओके, दोन्ही फिल्टर ॲड करायचे. फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. फिल्टर कुठं असणार सांगतो तुम्हाला. दोन्ही पण फिल्टर तुम्हाला फीचरमध्ये भेटून जातील. ओके, फीचरमध्ये. बाकी याची दोन्हीची लेंथ 50-50% ठेवून घ्या, काहीच अडचण नाही. 50-50% ठेवायची आहे. ओके, दोन्ही सुद्धा लेंथ 8K सुद्धा आणि क्रोमची सुद्धा. ओके, बाकी गाईज आपला जेवढा काही व्हिडिओ आहे तेवढा आपण रेडी झालेला आहे, रेडी केलेला आहे. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. आता तुम्हाला व्हिडिओ जेव्हा गॅलरी सेव्ह करायचं त्यासाठी आपण थोडं सेटिंग सांगतो. आता काय करायचं, तर AI UHD जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं आता सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन जे आहे AI अल्ट्रा HD, सिम्पली ऑप्शन बंद करायचं. ओके, हे अशा प्रकारे ऑन असतं त्याला बंद करायचं. कारण काय होतं ना, ऑन ठेवल्यावर आपलं AI ने काय होतं, आपला जो व्हिडिओ एक्सपोर्ट करताना थोडंफार क्वालिटी वाढवायचं बघतो, पण ते टाइम खूप जातं. जिथं आपलं 10 मिनिट लागते तिथं अर्धा घंटा कम्प्लीटली व्हिडिओ लागतो. त्यामुळे हे ऑप्शन बंद ठेवायचे. रेझोल्यूशन 10 पिक्सल ठेवायचे. फ्रेम रेट 30%, बीट रेट 20%. ओके, आणि ते एक्सपोर्टचा ऑप्शन यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ तुमची गॅलरी सेव्ह करून घ्यायचा. ओके, तर काय आजच्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओ आता पण लाईक केल्यानंतर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालू असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, तर काय व्हिडिओ नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.